हॅलो एव्हरीवन. वेलकम टू अवर युट्यूब चॅनल अगेन. जसं की मागचा व्हिडिओ बनवला होता, जे काही TCS चे टेक्निकलचे पेपर्स झालेले आहेत, त्या टेक्निकलच्या पेपर्स मधला सर्व डेटा अनालाइज करून कोणते सब्जेक्ट्स इम्पॉर्टंट आहे आणि आपण असे 10 सब्जेक्ट काढले होते जे खूप इम्पॉर्टंट आहेत, जे तुमचे पाठांतर पाहिजे. आणि उरलेले जे मायनर सब्जेक्ट आहेत त्यामधले टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. मग हे जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि मायनर टॉपिक्स आहेत, खूप जणांच्या कमेंट्स आल्या आहेत की सर प्रत्येक सब्जेक्ट वाईज अनालिसिसचा व्हिडिओ बनवा. त्यावरती काम चालू आहे. लवकरच प्रत्येक सब्जेक्टचा अनालिसिस व्हिडिओ देखील टेक्निकलसाठी सब्जेक्ट वाईज. बट त्या अगोदर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मराठी आणि इंग्लिश, ज्या विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्लिशचं प्रिपरेशन केलेलं नाहीये किंवा सोर्सेस कोणते यूज करायचे किंवा मग प्रिपरेशन मध्ये करायचं काय, हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल. मग बऱ्यापैकी मुलं आहेत ज्यांना मराठीमध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही. बट असेही मुलं आहेत जे इंग्लिश मिडियमचे असतील, कॉन्व्हेंट स्कूलचे असतील, पण जे प्रिपरेशन करताय, ज्यांचं मराठी वीक आहे, ज्यांना मराठी समजत नाही, असे विद्यार्थी खूप सारे आहेत. त्यांचेही मेसेजेस मला आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश, की इंग्लिशचं नक्की प्रिपरेशन करायचं म्हणजे काय करायचं. कारण आपण काय करतोय, बुक्स घेतोय, मोठ्या मोठ्या नोट्स घेतोय आणि त्याच्यामधनं सगळंच करत बसतोय. मग त्यामध्ये वेळ जातोय आणि डोक्यामध्ये राहत नाही की करायचं काय. मराठी आणि इंग्लिशला तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायचा नाहीये. तुम्हाला GS GKचं प्रिपरेशन आहे, तुमच्याकडे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. सो तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये मी काय केलं, मग पुन्हा एकदा जेवढ्या पण शिफ्ट आहेत, PWD JEEच्या, WCDच्या, NMMCच्या आणि KDMCच्या, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल. PWD, JEE, WCD, त्यानंतर NMMC आणि KDMC, या चार पेपरच्या सगळ्या शिफ्ट अनालाइज करून काही कॉमन टॉपिक्स आहेत जे तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत मराठी आणि इंग्लिशचे. व्हिडिओ छोटा असणार आहे कारण जास्त काही अनालिसिस नाहीये. बट कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्ही केलेच पाहिजे आणि ज्यावरती तुमची कमांड असली पाहिजे आणि त्यासाठी सोर्स कोणता यूज करायचा, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. उरलेलं टेक्निकलचं जे अनालिसिस आहे ते लवकरच तुमच्यासोबत एक एक सब्जेक्टचा एक एक व्हिडिओ येत जाईल. म्हणून जर तुम्ही अजून जो टेक्निकल अनालिसिसचा व्हिडिओ मी अगोदर बनवला होता तो बघितला नसेल तर तो व्हिडिओ पूर्ण बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा आपल्या युट्यूबवरती तो व्हिडिओ मिळून जाईल. आज मराठी आणि इंग्लिशचं अनालिसिस असेल आणि लवकरच पुढचे सब्जेक्ट वाईज अनालिसिस देखील चॅनलवरती येतील. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. बघा, मराठी आणि इंग्लिशमध्ये ना जास्त काही नाहीये बाळा. तुम्हाला व्होकॅब्युलरी वरती थोडासा भर दिला जातो मराठी आणि इंग्लिशमध्ये. कशा पद्धतीनं, हे बघा तुम्हाला दाखवतो मी. मराठीमध्ये, हा, ओके, मराठी जे आहे, मराठीमध्ये जे क्वेश्चन्स दिसले, शिफ्ट वाईज क्वेश्चन आहे. PWD JEE ला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे अगोदर ते डिस्कस करतो. तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये ऑन अन ऍव्हरेज एक किंवा दोन विरुद्धार्थी शब्द दिसतात, जे बऱ्यापैकी मुलांना जमून जातात. काही अडचण येत नाही, सोपे क्वेश्चन्स असतात. प्रत्येक एक्झाम मध्ये दोन किंवा एक, बघा, समानार्थी शब्द दोन 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 दोन, इकडे NMMC ला तीन आले होते, बाकी एक एक शब्द आलेला आहे समानार्थी शब्द. यामध्ये असंही आहे की वाक्य दिलेलं असतं, शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि त्या अंडरलाईन शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंवा तीन चार शब्द असतील म्हणजे एक वाक्य असं वर्णन केलेलं असेल आणि त्यासाठी एक शब्द सांगा, तेही मी समानार्थी शब्दामध्येच काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. सो विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द हे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये एक्झाम्स मध्ये बघायला मिळतात. मग आता समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दाचा सोर्स काय आहे. जेव्हा मी ते शब्द म्हणजे इंटरनेटवरती सर्च केलं आणि मागच्या क्वेश्चन पेपर चालण्याचा प्रयत्न केला, तर जे MPSC चे क्वेश्चन्स पेपर जर तुम्ही बघितले, कसले क्वेश्चन पेपर, जे राज्यसेवा वगैरेचे क्वेश्चन पेपर होते, ज्यामध्ये विरुद्धार्थी समानार्थी शब्दांची जी व्होकॅब्युलरी असते, ती व्होकॅब्युलरी तुम्हाला रेफर करायची. तुम्हाला टेक्स्ट बुक वरती जर तुम्ही MPSC साठीची मराठीची व्होकॅब्युलरी जर चेक केली, मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, टेक्स्ट बुक ऍपवरती मराठीसाठीची व्होकॅब्युलरी जी आहे ती जर चेक केली तर तुम्हाला हे शब्दांचा साठा मिळून जाईल. त्यानंतर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक किंवा दोन म्हणी दिसणार आहे, हा कॉमन ट्रेंड आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला वाक्प्रचार दिसेल, बघा, एक किंवा दोन वाक्प्रचार आहे. हे देखील व्होकॅब्युलरीशी रिलेटेड गोष्टी आहेत. मराठीचं असल्यामुळे बऱ्यापैकी मुलांना ही गोष्ट जमून जाते. नसल जमेल तर तुम्ही टेक्स्टबुक ऍपवरती मराठी सेक्शन मध्ये जाऊन व्होकॅब्युलरी जी आहे त्या व्होकॅब्युलरीचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे. बस. त्यानंतर ग्रामर मध्ये काय करायचंय मला हे डिस्कस करायचंय. ग्रामर मध्ये सगळंच करत बसायचं नाहीये. ग्रामर मध्ये काय विचारलं जातंय माहितीये,
अव्यय जे आहे ह्या अव्ययवरती क्वेश्चन विचारले जातात. केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पुन्हा आहेत. सब टाइप्स जे आहेत त्या सब टाइप्स वरती क्वेश्चन आहेत आणि बऱ्यापैकी एक्झाम्स मध्ये ते दिसत आहेत बघा. WCD ला सगळ्याच शिफ्ट मध्ये होते जवळपास, NMMC ला एक क्वेश्चन होता. म्हणून तुम्हाला अव्यय जे आहे या अव्ययवरती काय करायचं आहे, सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन करायचे आहेत अव्ययवरती. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे असणार आहे तुमचं, नेक्स्ट असणार आहे अव्यय झाल्यानंतर एकवचन अनेक वचन जे आहे, या एकवचन अनेक वचनवरती क्वेश्चन्स दिसतात. एक वचन अनेक वचन काय आहे, इथे वाक्य देखील आहे. अनेक वचनामध्ये दिलेलं वाक्य असतं ते एक वचनामध्ये करा. अगेन दिस इज बेस्ड ऑन युअर कॉमन सेन्स. हे कॉमन सेन्स वरती बेस्ड असणार आहे, याच्यासाठी काही विशेष असं प्रिपरेशन तुम्हाला करायचं नाहीये. त्यानंतर वाक्य रचना जी आहे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, अगेन यासाठी बेसिक ग्रामर्स माहिती पाहिजे, त्यावरती तुम्हाला हा क्वेश्चन जमून जातो. विशेषण, नाम, क्रियापद, काळ आणि कर्म या सगळ्यांना मिळून काय म्हणतात, या सगळ्यांना मिळून म्हणतात शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती, ज्या शब्दांच्या जाती आहे नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, काळ नाहीये, ठीक आहे, कर्म, क्रियापद, विशेषण वगैरे या शब्दांच्या जातींवरती क्वेश्चन दिसतात बघा, रॅन्डम आहेत ते. सो तुम्हाला काय करायचंय अभ्यास करताना, बुक घ्यायचं, मोरा वाळंबेचं बुक आहे मराठीचं, ह्या मोरा वाळंबेच्या बुक मधनं विशेषण कशाला म्हणतात, विशेषणाचे प्रकार कोणते आहेत, नाम कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, क्रियापद कोणकोणते असतात, क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत, या शब्दांच्या ज्या जाती आहेत या शब्दांच्या जातींविषयी बेसिक इन्फॉर्मेशन रीड करायची आणि त्याचे एक एक दोन दोन काय करायचे एक्झाम्पल्स रीड करायचे. म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार आहेत संख्यावाचक विशेषण, गुणवाचक विशेषण, मग हे गुणवाचक विशेषणाचे 2-3 एक्झाम्पल्स रीड करायचे, संख्यावाचक विशेषणाचे 2-3 एक्झाम्पल्स रीड करायचे. क्रियापदाचे प्रकार असतात, क्रियापद कर्माविषयी काय सांगतं किंवा कर्म क्रियापदाविषयी काय सांगतं, कर्माचे देखील प्रकार असतात, क्रियावाचक म्हणजे बरेच आहे, कर्मवाचक क्रियापद वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला बेसिक आयडिया घ्यायची, असं नाही की खूप डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मी बुक सांगितलं मोरा वाळंबे, याच्यामध्ये शब्दांच्या जाती वगैरे आहेत, रीड करायचं, त्याची डेफिनेशन रीड करायची आणि त्याचे एक्झाम्पल्स बघायचे बस. याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन जे आहेत, हा क्वेश्चन दिसतो तुम्हाला मराठीमध्ये प्रयोगावरती. ओके. प्रयोग, कर्तरी प्रयोग वगैरे असे कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग जे प्रकार आहेत याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. मोरा वाळंबेचं बुक घ्यायचं, या बुक मधनं ते प्रयोगाच्या डेफिनेशन रीड करायच्या. जरी एक दोन दोन क्वेश्चन असला तरी तुम्हाला ते व्यवस्थित करायचं आहे. का, कारण आला पुढच्या एक्झाम नंतर काय करायचं, तुम्ही केलेलंच नसेल मराठी तर सांगतोय, तुमचं मराठी खूप चांगलं आहे, तुम्ही सगळं ग्रामर केलंय तर वेल अँड गुड, बट नसल केलेलं पण तुम्हाला मराठीचे मार्क्स जाऊ दे पण द्यायचे नाही आणि वेळ पण नाहीये, तर तुम्ही ऍटलिस्ट एवढे टॉपिक्स हे करून जायलाच हवेत. नेक्स्ट आहे समास. समासावरती क्वेश्चन दिसलेले आहेत बघा, KDMC ला 3, दुसऱ्या शिफ्ट मध्ये 1, NMMC ला 2. अगोदर येत नव्हते, PWD JEE ला एकदा आला होता, WCD ला आला नाही, बट आता पुन्हा चालू झाले आहे समासावरती क्वेश्चन. विग्रह काय करायचा, संधी काय असते, समास काय असतो, समासाचे प्रकार काय आहेत, द्वंद्व समास वगैरे हे क्वेश्चन्स येत आहेत. मग अगेन तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, इथे तुम्हाला पुन्हा जे समासावरचे क्वेश्चन्स येत आहेत हे क्वेश्चन्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि अगेन त्या बुक मधनं समासाच्या डेफिनेशन आणि त्याच्यावाले एक्झाम्पल्स रीड करायचे. हे आज समासाबद्दल. बस मराठीचं एवढं तुम्ही जरी केलं बेसिक, याच्या व्यतिरिक्तही मराठीचं भरपूर ग्रामर आहे, मराठी ग्रामर खूप मोठं आहे, बट बेसिक इनिशियल लेवलला जे टॉपिक्स मी तुम्हाला नोट डाऊन करून दिलेले आहेत, तुम्ही मराठी काहीच केलेलं नसेल तर ऍटलिस्ट एवढं करून एक्झामला जा, कारण यावरती क्वेश्चन्स हे दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन्स हे रेअरली आलेले आहेत. बाकी पॅसेजला उतारायला टायटल देणं, पॅसेज मध्येच वाक्प्रचार असणं, त्या गोष्टी तर जमून जातात एक्झाम मध्ये, बट ग्रामर मध्ये काय करायचंय एक आयडिया तुम्हाला इथून आलेली असेल. नेक्स्ट आहे इंग्लिश. इंग्लिश बद्दल सांगायचं झालं तर इंग्लिश जे आहे बाळांना, हे इंग्लिशमध्ये जे क्वेश्चन्स येत आहेत, लक्ष द्या. इंग्लिश अगेन व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स प्रत्येक एक्झामला 2-2, 3-3 हे दिसतात म्हणजे दिसतात. आणि इंग्लिशचे सिनोनिम्स, अँटोनिम्स जे आहेत, इडियम्स ज्या आहेत, म्हणी ज्या आहेत, या तिघांसाठी मी स्वर सांगतो. अगेन टेक्स्टबुक ऍप वरती जाऊन इंग्लिश लँग्वेज मध्ये जायचं, इंग्लिश लँग्वेज मध्ये गेल्यानंतर व्होकॅब्युलरी मध्ये जायचं आणि जेवढे पण व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स आहेत, सिनॉनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम्स, हे क्वेश्चन्स
तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बस, याच्या व्यतिरिक्त दुसरा सोर्स यूज नका करू. हे मी का सांगतोय, मी एक एक क्वेश्चन नेटवरती सर्च केला, तो क्वेश्चन म्हणजे याच्यामधनं घ्यायचा, तो नेटवरती टाकायचा, तो लगेच दिसतो कुठेतरी SSC CHSLच्या एक्झामला विचारलाय, SSC CGLच्या एक्झामला विचारलाय. ऍज इट इज नाही विचारलेला, बट ऍटलिस्ट त्या क्वेश्चनचं जे आहे त्या क्वेश्चनशी रिलेटेड डेटा तरी तिथे आलेला आहे. हे मी माझ्या ऑब्झर्वेशन वरून सांगतोय. बघा, तुम्हाला दाखवतो देखील. एकच मिनिटं थांबा. काय होतं की प्रूफ नसला ना पुन्हा ते होईल. एकच मिनिटं थांबा. मी तुम्हाला जे क्वेश्चन आहे, मी का सांगतोय सोर्सेस, हे सोर्सेस आलेले आहेत, या सोर्स मधनं क्वेश्चन आलेले आहेत इंग्लिशचे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन जे आहे, प्रिपरेशन तिथून करायचं आहे. कशा पद्धतीने? फॉर एक्झाम्पल बघा, इथे दिलेलं आहे की चूज द विच इज द PWD जेईचा आहे, सिनोनिम वर्ड यूज करायचा आहे. हा क्वेश्चन मी इथे कॉपी केला आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी आता पुट करतो गुगलवरती. तर हा क्वेश्चन विच इज द सिमिलर वर्ड ट्रिडिपिटेशनचा विचारलेला होता. असाच क्वेश्चन हा SSCच्या क्वेश्चनला येऊन गेलाय, विच इज द सिमिलर मिनिंग ऑफ द ट्रेपिडेशन. ठीक आहे. सो कुठे आहे हा? इंग्लिश. बघा, हा क्वेश्चन मिनिंग विचारला आहे ट्रेपिडेशन. आपण जो क्वेश्चन बघितला तो क्वेश्चन काय होता तुम्हाला दाखवतो एकदा. हा क्वेश्चन होता ट्रेपिडेशन जो आहे, जो ब्रॅकेटमध्ये वर्ड आहे हा ट्रेपिडेशन, त्याचा सिमिलर वर्ड विचारलाय. आणि तो क्वेश्चन तुम्हाला कुठे दिसतोय? तो क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे SSC CGLचा जो पेपर आहे, या SSC CGLच्या पेपरला. सो मी काय सांगतोय, कुठला पेपर आहे हा? SSC CGLच्या पेपरमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहे. सो काय करायचंय तुम्हाला? सोर्सेससाठी काय यूज करायचंय? सोर्सेससाठी सिंपल बघा, इथे तुम्ही जर टेक्स्ट बुक वरती गेला, इंग्लिश मधली व्होकॅब्युलरी आणि सिनोनिम्स अँटोनिम्स, इथे तुम्हाला डाउनलोड सोल्युशन पीडीएफ मिळेल क्वेश्चन्सची. आणि हेच तुम्हाला करायचं. मी हे एका क्वेश्चनचा ट्रायल दाखवलं तुम्हाला फक्त. हे फक्त एका क्वेश्चनसाठी व्हॅलिड आहे असं नाही. तुम्ही सगळे क्वेश्चन जर असे चेक केले तर तुम्हाला ते तिथे मिळतील. सो टेक्स्टबुक वरचे इंग्लिशचे व्होकॅब्युलरीचे जे क्वेश्चन आहेत सिनॉनिम्स अँटोनिम साठी, ते अगोदर सॉल्व्ह करा. अँटोनिम साठी सेम, इडियम साठी देखील सेम. याच्या व्यतिरिक्त इंग्लिशचं काय विचारलं जातंय? खूप मुलं काय करताय माहिती का, मला इंग्लिशचं ग्रामर हे करायचंय ते करायचंय, करा तुम्ही ते, बट अगोदर आर्टिकल्स वरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसेल. ए, अँड आणि द, हे जे 3 आर्टिकल्स आहेत, या आर्टिकल्सच्या यूज वरती फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकलचा यूज करून गाळलेली जागा भरा. हा क्वेश्चन प्रत्येक एक्झाम मध्ये आलेलाच आहे. सो तुम्हाला तो मिस करायचा नाहीये. त्यामुळे आर्टिकल्स व्यवस्थित, इंग्लिशच्या नोट्स घ्या, लँग्वेजच्या बाळासाहेबांचं बुक आहे ते बुक घ्या. ए कुठे यूज केला जातो, अँड कुठे यूज केला जातो, द कुठे यूज केला जातो, याचे जेवढे पण रूल्स असतील ते सगळे रूल्स व्यवस्थित करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन्स जे आहेत, या प्रिपोजिशनचे युजेस कसे असतात, त्याचे जेवढे जास्त एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतील प्रिपोजिशनच्या युजेसचे, तेवढे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा. अगेन कुठले एक्झाम्पल्स करायचे? एक्झाम्पल्स करताना एक्झाम्पल्स हे टेक्स्ट बुक वरचेच करायचे, प्रिपोजिशनचे व्होकॅब्युलरी मधले. किंवा बाळासाहेबांचं बुकमध्ये प्रिपोजिशन कसे यूज करतात ते त्याच्या खाली एक्झाम्पल्स दिलेले असतील, ते एक्झाम्पल्स करायचे. नेक्स्ट आहे यूज ऑफ द प्रोवर्ब म्हणजे वाक्प्रचार, आणि फिल इन द ब्लँक्स. या ब्लँक्स मध्ये ना काहीही विचारतात, म्हणजे की वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द सुटेबल असेल, कोणतं क्रियापद सुटेबल असेल, याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि ही व्होकॅब्युलरी मधून होणार आहे. मग हे एवढं झाल्यानंतर मग तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस कडे जा. इंग्लिशचं जे इतर ग्रामर असेल त्या ग्रामरकडे जा. किंवा ते वर्तमान काळातलं वाक्य भूतकाळात करा, टेन्सेस कडे नंतर जा. बट इनिशियल लेवलला जर तुम्ही इंग्लिशची, तुम्हाला भीती असेल माइंडमध्ये की इंग्लिशचं काय करून मी एक्झामला जाऊ, मला टाइम नाही मिळत आहे, तर ऍट लिस्ट कमीत कमी हे एवढे टॉपिक्स करून तुम्हाला एक्झामला जायचं आहे. हे मी काही स्वतः सांगत नाहीये, हे आलेल्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आहे. तुम्ही सगळं करत बसताय. बघा ना, TCSच्या PWD जेई, WCD जेई, NMMC आणि KDMC त्या एक्झाम्सला यावरतीच क्वेश्चन विचारले गेले. आणि पॅटर्न बघा कसा शिफ्ट होतोय. सिनोनिम्स PWD जेईला होते, अँटोनिम्स सगळ्या एक्झामला आहे, इडियम्स पण जवळपास आहे, आर्टिकल्स तर सगळीकडे आहे.
आर्टिकल्स हा टॉपिक असा आहे ना, जो टॉपिक तुम्हाला एकही एक्झाम मध्ये सुट्टी नाहीये आर्टिकल्सला. हे बघा, आर्टिकल्स सगळीकडे आर्टिकल्सचे युजेस आहेत. त्यानंतर प्रिपोजिशन इकडे WCD ला होते, प्रोव्हर्ब आणि फिल इन द ब्लँक्सचं प्रमाण NMMC आणि KDMC ला वाढलं. हे काही वेगळं नाहीये. फिल इन द ब्लँक्स म्हणजे तुम्हाला आर्टिकल्स फिल करायचे, एखादी इडियम फिल करायची, एखादी प्रोव्हर्ब फिल करायची, हे सेम आहे. फक्त तो क्वेश्चन विचारण्याचा टाईप वेगळा आहे. बट तुम्हाला एवढं तरी ऍटलिस्ट करून एक्झामला जायचंय. सो आजच्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला मराठीमधले कोणकोणते टॉपिक्स ऑन द प्रायोरिटी बेसिस करायचे आहेत आणि इंग्लिश मधले कोणते टॉपिक्स ऑन द प्रायोरिटी बेसिस करायचे आहेत, हे आय होप समजलं असेल. बाकीचं आपण टेक्निकलचं अनालिसिस लवकरच घेऊन येणार आहोत. अजून काही सजेशन्स असतील की तुम्हाला कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज हवे आहेत, ते कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलाही समजतं की या टॉपिक्स वरती व्हिडिओ हा बनवला गेला पाहिजे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ, इवन हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जे विद्यार्थी एक्झामचं प्रिपरेशन करतायत. आय होप, कारण काय होतं की एखाद्या व्हिडिओमधून एखाद्याला अशी, कारण काय होतं, बरं एखादा मुलगा असेल ज्याला मराठीचं काय करावं हेच समजत नाहीये, त्याने शून्य अभ्यास केलेला आहे मराठीचा, ऍटलिस्ट तो एवढं बघून स्टार्ट तर करेल की चला आपण मराठीचं एवढं तरी करूया, मग पुढची स्टेप घेऊया. इंग्लिशचं एवढं तरी करूया, की काहीच केलेलं नाहीये, काहीच न करून जाण्यापेक्षा एवढे छोटे छोटे टॉपिक सरांनी सांगितले, 4-5 दिवस व्यवस्थित वेळ देऊन एवढे टॉपिक्स कम्प्लीट करून मग एक्झामला जाऊया. म्हणून व्हिडिओ आणि चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमेंट नक्की करत चला की व्हिडिओ कसा वाटला, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.